रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे सेवानिवृत्त। रुग्णालयातील फार्मासिस्ट पासून ते महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास अनुभवलेले इचलकरंजी महानगरपालिका कामगार अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे हे शुक्रवारी दीर्घकाळाच्या सेवेनंतर निवृत्त झाले। त्यांच्या सेवा काळाचा प्रवास म्हणजे प्रामाणिकपणा, शिस्त आणि जबाबदारीच्या बळावर उभारलेला एक प्रेरणादायी अध्याय आहे। राजापुरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात इचलकरंजी पालिकेच्या रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून केली। औषध वितरणाच्या कार्यात त्यांनी काटेकोरता आणि मानवी दृष्टिकोन जपत रुग्णसेवेला सर्वोच्च स्थान दिले। त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच रुग्णांमध्ये त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला। यानंतर त्यांनी नगर परिषदेच्या कामगार अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारत कर्मचारी वर्गाच्या हक्काबाबत संवेदनशीलतेने आणि नियमबद्धतेने कामकाज केलं। कर्मचाऱ्यांच्या समस्यावर शांतपणे मार्ग काढणे, प्रशासनाची समन्वय राखणे आणि सर्व कामकाजात पारदर्शकता राखणे हे त्यांचे ठळक वैशिष्ट्य ठरलं। नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर त्यांनी कामगार अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त या दुहेरी जबाबदारींच्या भूमिकेत काम करत प्रशासनात शिस्त, समन्वय आणि पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला। महानगरपालिकेच्या बदलत्या कार्यसंस्कृतीत त्यांनी अनुभव, संयम आणि नेतृत्व गुणांच्या बळावर विभाग अधिक कार्यक्षम बनवला। त्यांच्या कार्यकाळात कर्मचारी वर्गाच्या अनेक मागण्या सकारात्मकतेने सोडवण्यात आल्या। वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, राजकीय लोकप्रतिनिधींसह नागरिकांमध्ये त्यांनी आपुलकीचा दुवा निर्माण केला। राजापुरे यांचा शांत, समजूतदार आणि निर्णयक्षम स्वभाव तसेच प्रामाणिक प्रशासन शैली यामुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवू शकले। महानगरपालिका परिवार, सहकारी अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांच्या वतीने त्यांना उत्तम आरोग्य, समाधान, आनंदी आणि यशस्वी निवृत्ती जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। महानकर न्यूजसाठी विठ्ठल बिरंजे, इचलकरंजी।